महायुतीने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं, त्यामुळे बनवाबनवी न करता हे आश्वासन पाळलं पाहिजे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. मनसे पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादीने केला निषेध व्यक्त, तर पोलिसांनी सखोल चौकशी करत सत्य समोर आणावं, सुनील तटकरेंची मागणी. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंना सुनील तटकरे यांच्याकडनं दे धक्का. महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. गोगावलेंच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं जोरदार शक्ती प्रदर्शन. आगामी निवडणुकांसाठी भाजपची तयारी जोमात. परभणीत भाजप महानगरची संघटनात्मक बैठक संपन्न. बैठकीत आगामी निवडणुकांच्या रणनीतीच्या संदर्भात चर्चा. वाशिम जिल्ह्यामध्ये पिकांचं नुकसान. पाऊस आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं नुकसान. शेतकऱ्यांची चिंताही वाढली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू. जळगावमध्ये कार्तिक एकादशीच्या निमित्तानं राम मंदिरात भाविकांची गर्दी. एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये रथोत्सव. 153 वर्षापासूनची रथोत्सवाची परंपरा. चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. पावसाचा कापूस, तूर, सोयाबीन पिकांना जोरदार फटका. बळीराजाची चिंता वाढली. रत्नागिरीमध्ये जेके फाइल्स कारखान्याच्या जमीन विक्रीमध्ये घोटाळा. 160 कोटी किंमत असलेली जमीन कवडी मोल भावात विकली. माजी आमदार बाळ माने यांचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.